50-60 केकचा स्टॉक मी केलेला आहे। हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप लेट व्हिडिओ सुरू केलाय, घड्याळात वाजले 9 दाखवते मी। हे बघा 9 वाजलेत रात्रीचे आणि दुपारी जस्ट एकदम पटकन असा व्हिडिओ तयार केला आणि टाकला होता। त्यामध्ये स्लाइस कटर तर दाखवलंच होतं, पण 50 केक केले मी असं सांगितलं होतं। तर असो केक तर झालेले आहेत, जवळपास 50 केक मी आजच बनवले आहेत। प्रचंड दमल्यासारखं झाले, पण असो कसं असतं ना, आपल्या मेहनतीला जर फळ मिळणार असेल तर त्याचंही काहीही वाटत नाही। सगळं आवरलंय पण स्वयंपाक मात्र केलेला नाही, कारण अहो नेमकं अचानक आज बाहेर गेलेत, ते नाही आहेत, मग मुलं आणि मीच आहे, त्याच्यामुळे बघूयात आता। तर आता मी दाखवते तुम्हाला, इथे केक मी ठेवलेले आहेत, कारण एवढे केक मॅनेज करणं सोपं नाही। तर इकडे बघा पूर्ण फुल फ्रीज झालेला आहे। हे बघा अगदी हे जे बॉक्स आहेत ना, इथे सुद्धा खाली बॉक्स अगदी एकावर एक, म्हणजे जवळपास 20 ते 25 केक इथे आहेत आणि बाकीचे सगळे जे आहेत ना तर ते शॉपला आहेत। पण मी आता जाणार आहे शॉपला आणि तुम्हालाही घेऊन जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला आणि बघूयात। आता तिथं केकचं जे आहे ना तर ते काउंटरला काढून ठेवायचे, म्हणजे कसं की जे केक मी बनवले तर ते फ्रीजला होते आणि आता ते काउंटरला काढून ठेवायचे। तर असो चला आता शॉपला गेल्यावर तुम्हाला बोलते। तर आता मी आलेली आहे शॉपमध्ये आणि इकडे बघाल तर डीप फ्रीज पूर्ण पॅक आहे, हे बघा। आणि आता हे जे केक आहेत तर ते आपण काउंटरला लावून ठेवणार आहे। तर काउंटरलाही आहेत एक थोडेफार, हे बघा इकडे। आता काउंटरला ठेवतो म्हणजे जेणेकरून काय होईल की हा फ्रीज रिकामा होईल, म्हणजे जे घरचे आपण बघितले ते इथे येतील आणि इथले जे आहेत ते काउंटरमध्ये ठेवून देतो, म्हणजे बघतो कसं होते काय होते। तर चला आता दाखवते मी तुम्हाला। आणि दुपारी मी सांगितलं की मी 50 केक बनवले, पण बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई डिझाईन्स दाखव, तर डिझाईन्स दाखवणार आहे। तर इकडे आहे दीदी, आज आहो नव्हते त्याच्यामुळे वरद बघा मागे, वरद दिसतोय का? वरद बसलेला आहे मागे, दिसतोय। तर चला आता केक काढूयात आणि पुन्हा बोलू। जे केक आहेत तर ते म्हटलं काउंटरला काढून ठेवावेत, म्हणजे हा डीप फ्रीज रिकामा होईल, म्हणजे घरच्या फ्रीजमधले जे की मी तुम्हाला दाखवले ते मला पुन्हा इकडे आणून ठेवता येतील। तर आता हे बघा, हे मी सकाळपासून जे बनवते तर ते स्टोअर केलेले होते। आज सकाळी लवकर सुरुवात केली होती, पण ते पूर्ण मी तुम्हाला शेअर नाही केलं। तर आता इथे बघा वरद सारखा बाहेर आत आणि सारखं खेळणं सुरू आहे त्याचं। तर तुम्हाला पुढे दिसत असतील काचेच्या बाहेर गाड्या जाताना, तर अगदी हायवेच्या बाजूला आपलं केक शॉप आहे। कधीही तुम्ही इकडून गेलात तर नक्की विजिट करा, कारण खूप सारे असे आपले सबस्क्रायबर्स आहेत की ते येता जाता येतातच। तर असो आता हे केक जे आहेत ते म्हटलं चला एक मी किती केक बनवले हेही खूप साऱ्या कमेंट्स आल्या। तर मी तुम्हाला सांगू 10 केक मी रसमलाई बनवले होते, 5-6 मी कुल्फी फालुदा, 10 ब्लॅक फॉरेस्ट, 10 चॉकलेट आणि बाकी मग 2-2, 3-3 फ्लेवर्ड बनवले होते। मग त्यामध्ये पायनॅपल, बटरस्कॉच, मँगो, स्ट्रॉबेरी, ऑरेंज, मिक्स फ्रूट या पद्धतीचे। आता इथे मी जे मी बघत होते खोलून, त्यानंतर व्हाईट फॉरेस्ट असतील, रसमलाई असतील, असे बरेच मी, आणि 1 किलोचेही मी 10-12 बनवले होते। बऱ्याच कमेंट्स आल्या आणि हो मी एक शॉर्ट्स अपलोड केला होता की माझे केकच्या ह्याचा शॉर्ट होता, त्यावर तुमचे किती केक गेले। तर काहींनी अक्षरशः 140 प्लस केक गेले, काहींचे 60 प्लस, 70 प्लस, काहींचे 4 गेले, काहींचे 5 गेले। 5 वाल्यालाही तेवढंच टेन्शन आणि 140, 150, 50, 100 वाल्यालाही तेवढंच टेन्शन, कारण शेवटी ज्याच्या त्याच्या परीनं जो तो काम करत असतो। एक सांगू, आपण जे काम करतोय ते फार प्रामाणिकपणे करतोय, प्रेमाने करतोय, जीव ओतून करतोय आणि समोरच्याला ते आवडतं हेच आपल्यासाठी खूप आहे। सगळ्या होम बेकर्स ज्या आहेत, मग त्या छोट्या असो मोठ्या असो, छोटं मोठं कोणी नसतंच मुळी, सगळ्यांचा मला खूप मनापासून प्राऊड आहे की मी जी पोस्ट केली त्यावरती खूप साऱ्या जणांच्या कमेंट्स आल्या की ताई माझे 40 गेले, माझे 30 गेले, माझे 140 प्लससुद्धा कमेंट आहे, 170 प्लस आहे,
म्हणजे मला इतकं बरं वाटलं ना खरंच. सगळ्या ज्या गृहिणी आहेत माझ्यासारख्याच होमबेकर आहेत तर त्याही स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. स्ट्रगल हा प्रत्येकजण करतो, मीच करते असं नाही. फक्त माझा स्ट्रगल मी व्हिडिओजमधून दाखवते आणि तुमचा स्ट्रगल मला दिसत नाही. दिसत नसला तरी तुमच्या ज्या कमेंट्स येतात त्यातून मला खूप सारं काही कळून जातं. तर अशाच तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणि हे केक जे आहेत ते मी अरेंज करते. ह्यानंतर मला घरचे केक या फ्रीजला आणून ठेवायचे आणि मग मला घरचा केक उद्याच्यासाठी रिकामा. उद्यासाठी काही ऑर्डर्स आहेत ते मी बनवणार आहे. मी मोजत होते, दीदीशी बोलत होते आणि या पुढचा व्हिडिओसुद्धा पूर्ण बघा. किती केक झालेत हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा. तर कोणते बघ त्याच्यात आता ठेवलंय. तर आता हे जे केक आहेत इकडे बघा, आपण हे सगळे खाली केले. आता यामध्ये जे राहिलेत ना तर ते ब्लॅक फॉरेस्ट आणि रसमलाई असे थोडेसे आहेत आणि जे बाकीचे आहेत तर ते इकडे पूर्ण आपलं काउंटर जे आहे ते फुल भरलेलं आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता घरचे जे आहेत ते पुन्हा इथे आणून ठेवायचे. जवळजवळ 20 ते 22 केक घरी आहेत. तर आता इकडे बघत असाल तर काउंटर फुल केलेला आहे आणि तिथे किती घेतलेत हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि इकडे बघाल तर इकडे सुद्धा पुन्हा फुल झालेलं आहे कारण घरचे जे केक आहेत ते वरदने आणि दीदीने घेऊन आलेले आहेत. तर आता मी तुम्हाला हा दाखवते एक एक करून. जवळपास 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत आणि आता हे केक दाखवते आणि मग पुन्हा तर आता हे बघा असं छान फुल झालेलं काउंटर पाहायलाही फार मजा येते. तर तेवढीच मेहनतसुद्धा लागते. तर आता एक एक करून मी तुम्हाला केक दाखवते. तर इथे बघा हा आहे ब्लॅक फॉरेस्ट, त्यानंतर आहे पाईनॲपल सॉरी मँगो आहे, त्यानंतर आहे व्हाईट फॉरेस्ट, त्यानंतर पाईनॲपल आहे, त्यानंतर आहे ब्लॅक फॉरेस्ट, त्यानंतर आहे बटरस्कॉच, त्यानंतर कुल्फी फालुदा, रसमलाई, चॉकलेट आणि ब्लॅक फॉरेस्ट, त्यानंतर आहे रसमलाई, कुल्फी फालुदा, चॉकलेट, अगेन चॉकलेट, व्हाईट फॉरेस्ट, त्यानंतर ऑरेंज, रसमलाई, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, मँगो आहे, ब्लॅक फॉरेस्ट आहे, स्ट्रॉबेरी आहे, त्यानंतर अगेन पाईनॲपल आहे, ब्लॅक फॉरेस्ट आणि बटरस्कॉच आहे. त्यानंतर खालीही आहेत 1-1 किलोचे. हा एक आहे तो व्हॅनिला आहे. तर या पद्धतीचे आहेत केक. जवळून दाखवले तुम्हाला. तर आता मी आलेली आहे घरी आणि खरं तर खूप कंटाळा आला आहे. स्वयंपाक वगैरे तर काहीच बनवला नाही. सकाळच्या 2 चपाती होत्या. वरदसाठी शेवभाजी आणली. वरद आहे ना, वरद आम्ही एक वेळ वडापाव खाऊन राहू, पण वरद असा प्राणी आहे ना तर त्याला अजिबातही असं कशावरतीही आपण म्हणतो ना चाल ढकल अजिबात जमत नाही. मी मगाशी मला भूक लागली होती तेव्हा कांदा कापून भेळ खाल्ली. तर मला जेवायचं नव्हतं आत्ता आणि दीदीने सुद्धा कांदा कापून भेळच घेतली खायला. पण वरद जो आहे ना वरद, तर वरदसाठी वरदनी शेवभाजी घेऊन आला. हे बघा हॉटेलमध्ये जाऊन. आणि फार वेगळा प्राणी येतो. त्याला असं काहीही आवडत नाही. वडापाव वगैरे त्याला अजिबात आवडत नाही आणि कशावर चाल ढकल जी म्हणतो ना आपण तर ते अजिबात करणार नाही. असो, आता प्रत्येकाचा स्वभाव प्रत्येकजण वेगवेगळा आहे त्याच्यामुळे. तर आता वरदनी जेवायला घेतलेला आहे आणि 1 मिनिट त्याच्यासाठी मी पाण्याची बॉटल घेते. चपाती होत्या 2 शिल्लक, तर म्हटलं ठीक आहे तुझ्यापुरतं आहे तर तू कर ॲडजस्ट. आम्ही आज नाही खात नाही म्हणजे खाल्लं नाही असं नाही. भेळ खाल्ली मी कांदा कापून, मला फार आवडते आणि तसं इतर वेळी खाणं होत नाही. तर असो 1 मिनिट. तर सगळे केक जे आहेत ते आपण शॉपला तर नेले, पण 2-3 केक इथे आहेत. सकाळी 2 किलोचा केक आहे रसमलाई फ्लेवरचा. तो सकाळी 11 वाजता द्यायचा, त्याच्यामुळे त्याला मी क्रमकोट करून ठेवला आहे बॅक कॅमेऱ्यात. तर आता तो बघा हा आहे रसमलाई फ्लेवरचा 2 किलो आणि हा आहे रसमलाईचा आहे पण हा 1 किलोचा आहे. आणि इकडेही एक चॉकलेटचा बनवून ठेवला आहे.
तर आता केक तर तुम्ही पाहिले, तर आता बऱ्यापैकी आवरले. आता कंटाळा आलाय, आता झोपायचंय खरं तर. काय रे, नेट पाहिजे होतं ना तुला? मग तर वरद हे बघा इकडे आलाय माझ्यासोबत, कारण माझं नेट त्याला भेटेल, पण मला व्हिडिओचं थोडंसं कंटिन्यू करायचं होतं. आणि त्याने घेतलेली आहे इथे भाजी आणि चपाती, शेवभाजी आणली आहे त्याने. तर असो, चला आता व्हिडिओचा एंड करून घेते आणि झोपून घेते. वाजलेत जवळपास घड्याळात 10, कंप्लीट 10 वाजलेत. आणि आहो नव्हते म्हणून चाललं, फक्त भेळमध्ये कांदा कापून खाल्ला मीही खाल्ला आणि दीदीनेही खाल्ला. प्रॉब्लेम काहीच नाही आहे. मला तर आवडतं असं कधीतरी, रोज रोज चपाती भाजी खाण्यापेक्षा थोडंसं चेंज. आणि भूक लागली होती म्हणून मी खाऊन घेतलं मगाशी. आणि त्याच्यानंतर आता दीदीनेही तसंच केले. वरदसाठी मात्र भाजी आणली वरदने, कारण वरदला कशावरतीही नाही चालत. तर असंच, चला व्हिडिओचा एंड करते. सगळे केक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. उद्याचेही दाखवेन. आता उद्या राहिल्यापैकी ऑर्डर आहेत, जवळजवळ 50-60 केकचं स्टॉक मी केलेला आहे. बरंच उरकला आज, तसं नाही म्हणता, कारण उद्या जास्त धांदल नको, धावपळ नको. मग उद्या मला एक असा कस्टमाइजही केक आहे. तर चला आता ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात काय असेल ते. हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला.